नमस्कार मित्रांनो, मी सुनील गावित. तर आज नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण जाणार आहोत मिनी जेजुरी बघायला. तर मिनी जेजुरी तुम्हाला समोर दिसत असेल टेकडीवर आहे. तर आपण तिकडे जाणार आहोत. तर ती टेकडी म्हणजे इथून 2 ते 2.5 किलोमीटर आहे, पण दिसते जवळ. तर आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि पहिल्यांदा यूट्यूब चॅनल माझा बघितला असेल तरीसुद्धा सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला किंवा न आवडला पण कमेंट नक्की करा की तुम्ही कुठून बघता. तर आपल्याला जाता जाता हा व्हिडिओ शूट करताना खूप अडचण येतात, कारण ऊन पण खूप आहे आणि मोबाईलसुद्धा गरम होत आहे. तर आपण व्हिडिओ काही मोठा बनवणार नाही. तर आपल्याला मिनी जेजुरी बघण्यासाठी पायवाटेने जावं लागेल की पायी आपल्याला चालत जावं लागेल. तर या व्हिडिओमध्ये मी हे पण सांगणार आहे की या मिनी गडावर खंडोराया एकटे आहे की 2 बायका सोबत आहे. तर आपण हे तिकडे जाऊन नक्की बघूया. तर आपल्याला जाता जाता इकडे काहीतरी नवीन दिसला, उडणारा साप. तो हवेत उडतच चालला होता, पण आम्ही त्याच्याकडे जेव्हा लक्ष गेलं तेव्हा आम्ही कॅमेरा तिकडे फिरवला आणि झूम करून बघितलं तर तो उडणारा साप नसून तो काहीतरी नवीनच आहे, जे की उडताना दिसत आहे. तर आपल्याला याच्यात लक्ष न देता आपल्याला पुढचा प्रवास चालू ठेवायचा आहे. तर चालू ठेवण्यासाठी आपला प्रवास आपण पोहोचलो आता निम्मन 1 किलोमीटर अंतरावर आणि इथे विहीर भेटली. विहिरीत बघतो तर पाणी खूप कमी आहे, पण विहीर खूप मोठी आहे. तर आपण इकडं मज्जा मस्ती करत चाललो आमच्या मित्रमंडळासोबत. तर आपला छोटू पण आहे, जो की तुम्ही मागचा व्हिडिओ बघितला असेल, तो व्हायरल त्याचा गेला आहे. तर आपल्याला अजून 1 ते 1.5 किलोमीटर जायचं आहे, जे की मिनी जेजुरी आहे. तर आपल्याला आता जंगल पायवाटाने जावं लागेल. तर आपल्याला जंगल पायवाटाने जाताना काटेकुटे खूप रस्त्यात भेटतील, तर आपल्याला सांभाळून जायचं आहे. आणि मिनी जेजुरी जवळ गेल्यानंतर आपल्याला जंगलात न जावं लागेल, कारण तिथे खूप झाडं लावले आहे. आपल्याला इथे काहीतरी दिसलं पण त्याच्यात आपण दुर्लक्ष केलं आणि पुढे निघालो. तर आपण आता जंगलामध्ये एंटर झालो आहोत. तर आता इकडून आपल्याला सावकाश जावं लागेल, कारण समोर खंडेराय मंदिर आहे. तर आपल्याला बघू शकता तुम्ही मंदिराच्या खाली खूप अशी झाडी लावली आहे आणि त्याला पाणी देण्यासाठी ड्रीपसुद्धा खूप लावले आहे. आणि आपला खंडोबा देवा वरती डोंगरावर आहे आणि आपल्याला तिथंच जायचं आहे, जो की माळसा बानू आणि खंडोराय एकटे आहेत की सोबत आहेत ते पण आपण बघू. तर तुम्ही हे जर मंदिर बघितलं असेल तर तुम्ही कमेंट नक्की करा, आणि नसेल बघितलं तरीसुद्धा कमेंट करा. आणि हे नेमकी कुठे येतं ते पण मी तुम्हाला सांगू. हे शिंदोडमध्ये येतं, जे की दिंडोरी तालुक्यात आहे. आणि तुम्हाला जर इकडे यायचं असेल तर खेडगाव मार्गी या, नाहीतर पिंपळगाव मार्गी या, तुम्हाला रस्ता भेटून जाईल. 30गाव फाटा इथून फाकायचं आहे आपल्याला आणि आपल्यासमोर जेजुरीगड हाजीर आहे. तर इथे आपल्या पोरांनी थोडी मस्ती केली. ही मस्ती करण्याचं वय आणि खेळण्यासाठी खूप काही इथे आहे. तुम्ही बघू शकता घसरगुंडी आहे, पाळणे आहेत, खूप काही. पण इथे जास्त वेळ न घालवता आपल्याला आधी दर्शन करून यायचं आहे. तुम्ही बघू शकता वरती मंदिर आहे आणि तिथं जाण्यासाठी आपल्याला पायऱ्या लागतील, पण पायऱ्या नसून इथं थोडं मोकळं वातावरण आहे, जे की खूप मस्त आहे. आणि इथून आपल्या पायऱ्या सुरू होतात. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटतो आणि तुम्ही कुठून बघता हे कमेंट नक्की करा. तर आपण आलो आहोत मंदिराच्या जवळ आणि याच्यातच आपल्याला आता मंदिरात एंटर करायचं आहे, जी की आपल्यासमोर पहिली पायरी आली आहे, जिचे की हळद वाहिलेली आहे. आणि इथे बघू शकता श्री येळकोट जय मल्हार अशी पाटीसुद्धा आहे, जे की गोल्डन कलरमध्ये आहे आणि चरण पादुकासुद्धा आहेत. तुम्ही बघू शकता इथे तुम्ही पहिल्यांदा दर्शन घ्याल, नंतर तुमच्यासमोर इथे त्यांच्या पादुका येतील, म्हणजे आपले चरण. तर इथे पाया पडल्यानंतर आपण वरती पायऱ्यांवरून वरती जाऊया. इथं बेल वाजवल्यानंतर खंडोबा जागे तर नाही होणार, पण आपण एकदा घंटी वाजवू नक्की. तर बघू शकता तुम्ही इथे त्यांचं नावसुद्धा लिहिलेलं आहे, जे की तुम्ही जेजुरीत न पाहिले असेल आणि तुम्हाला इथे मिनी जेजुरीचे दर्शन होईल. तर आपण चला आता पायऱ्या चढूया.
पायऱ्या चढता चढता थकवा जसा आला, पण पायऱ्या काही खूप लांब नाही, त्याच्यामुळं आपण थांबणार सुद्धा नाही. आपण चालत राहणार जोपर्यंत मंदिराचा शेवटची पायरी येणार नाही तोपर्यंत. तर चला, व्हिडिओचा आनंद घ्या आणि कमेंट नक्की करा. आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईबसुद्धा करा. तुम्हाला इथे नक्की भेटेल मासा बानू आणि खंडोबा राया. तर व्हिडिओचा आनंद घ्या. इथून जे तुम्हाला पर्यावरण दिसत असेल ते खूपच सुंदर आहे आणि अतिशय मनमोहक आहे. जिकडे दिसेल तिकडे हिरवेगार. तर तुम्हाला वरती आल्यानंतर तुम्ही बघितलंच असेल, इथून जो खालचा व्ह्यू दिसत आहे तो खूपच असं सुंदर आहे. तर आपण अजून थोडा वरती जाऊन तुम्हाला वरतून दाखवतो खालचा व्ह्यू, जो की एकदम मस्त दिसेल. एकदम हिरवगार असे शेत दिसतात, जे की द्राक्ष बाग आहेत आणि कुठे कुठे गहूसुद्धा दिसायला भेटतो. आणि वरून अजून आपण वरती गेल्यानंतर आपल्याला खूपच मस्त नजारा दिसणार आहे खालचा. तर आपल्याला इथं आल्यानंतर इथं गणेश मंदिर पहिल्यांदा, कारण बाप्पाचं दर्शन कोणत्या बी मंदिरात जा पहिल्यांदा करावंच लागतं. तर हे आपल्याला टाळावं नाही लागत. तर आपण बाप्पाचे दर्शन केल्यानंतर काही थोडं खालचं बघूया. तर इथून बघल्यानंतर खूप वरती नाही वाटत, पण मग तरीसुद्धा अजूनसुद्धा वरती खूप पायऱ्या आहेत ज्या की आपल्याला चढायच्या आहेत. तर आपण चढल्यानंतर खालचा व्ह्यू तुम्हाला अजून दाखवून सध्या आपण वरती हळूहळू जाऊया, कारण थोडा दमलोय, पण आपण व्हिडिओ कंटिन्यू चालू आहे आपला. तर आपल्याला आता वरती झाल्यानंतर थोडासा वेळ लागेल, 10 ते 5 मिनटं. तर इथं आल्यानंतर आपल्याला आरामदायक जागा भेटते, जी की मोकळी आहे. आपण निम्याला तर नाही, पण आता मंदिराच्या जवळ आहे. इथं तुम्ही बघू शकता की इथे उडणखटोला दिसतो, पण तो आपल्याला खाली उतरण्यासाठी किंवा चढण्यासाठी नाही, तर वरती जर काही मंदिरात साधन न्यायचं असेल तर त्यासाठी याचा उपयोग होतो. तर हा उडणखटोला त्याचसाठी यूज होत असेल असं मला तरी वाटतंय. तर चला, आपला छोटूसुद्धा चढत आहे पायऱ्या हळूहळू, जो की तो पण दमला आहे, पण मग तरी त्यांनी हार नाही मानली, कारण खंडोबा महाराजचं दर्शन करायचं आहे. तर आपण आलोसुद्धा आता मंडपात. हा मंडप इथं थोडा मोकळा आहे, कारण जे लोक येतात ते इथे थोडा आराम करतात. आणि तुम्ही खालचा आता व्ह्यू बघू शकता, किती सुंदर असा दिसतो. आणि याच्यात तुमचं सुद्धा घर असेल तर कमेंट नक्की करा. तुम्ही जर शिंदवड किंवा वडनेरमधले असेल तर तुम्ही हा व्हिडिओ बघितला तर तुम्हाला खूप आनंद होईल, कारण हे तुमच्या एरियात येतोय. तर आपण चला आता वरती आलोय फायनली. तर आता इथून 5 ते 10 पायऱ्या आहेत आणि इथं पाण्याची सोयसुद्धा आहे. पाणी पडते का नाही ते बघण्यासाठी मी गेलो आणि दाबलं, व मग पाणी आलं, पण थोडं गरम आहे. तर त्याचं काहीच नाही, त्याचं आपण गरम पाणीसुद्धा पिऊ शकतो तहान लागली तर. तर इथून खालचा व्ह्यू बघितला तर खूपच सुंदर दिसतोय. आणि आपण आता दर्शन करणार आहोत, ते म्हणजे खंडोबा देवाचं. तर आपण आता चला मंदिरात जाण्यासाठी तुम्ही तयार आहात का? तर आपल्याला दर्शन करण्यासाठी आता जावं लागेल. आणि तुम्ही खालचा व्ह्यू तर खूप बघितला कसं दिसते ते. कॅमेरा क्वालिटी थोडी लो असली तरी काय, व्हिडिओ आम्ही काढला आहे तुमच्यासाठी फक्त. आणि मंदिरात येताना आपल्याला इथं मंदिरात चढलो की इथं थोडं आपल्याला मस्त आरामदायक असं दिसते, कारण वरती गार हवा आणि खूप असं मोकळं मन वाटतं. तुम्ही बघू शकता इकडे खंडोबा महाराजचं स्थान आहे. तर तुम्ही वरती वाचू शकता, खंडोबा मल्हारी काहीतरी असं लिहिलं आहे, तर ते तुम्हाला नंतर दाखवतो. पण आधी इथे बघा नंदी आहे आणि कासवसुद्धा आहे. आणि बघू शकता तुम्ही इथे दर्शन करण्यासाठी मध्ये दरवाजा कधी कधी बंदसुद्धा असतो आणि इथे CCTV कॅमेरासुद्धा लावलेले आहेत. तर आज उघड आहे. आमचं दर्शन एकदम मनमोकळेपणाने होईल. तर आपण आता दर्शन करून घेऊया खंडोबा देवाचं. तर तुम्ही बघू शकता फायनली आपण पोहोचलो आहे
खंडोबा देवासमोर. तर इथं बघू शकता खंडोबा आणि म्हाळसा आणि बानाईसुद्धा त्यांच्यासोबत आहे, जे की जेजुरीला आपल्याला पाहायला नाही भेटणार. तर या मंदिरात हीच एक खास गोष्ट आहे की म्हाळसा आणि बानू आणि खंडोबाराय हे तिन्ही पण एकाच जागेवर आहेत. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की करा आणि तुम्ही कुठून बघता हे सुद्धा कमेंट करा. तर आपल्याला या व्हिडिओमध्ये